अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात वसलेल्या मुक्तागिरी तीर्थक्षेत्रांना पावसाळ्यात निसर्गरम्य रूप धारण केलं आहे। सततच्या पावसानं हिरवाईनं नटलेले डोंगर, दिमाखात कोसळणारे धबधबे आणि धुक्याची चादर यामुळे मुक्तागिरीचं सौंदर्य खुलून आलं आहे। प्राचीन जैन मंदिर आणि निसर्गाचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी पर्यटक आणि भाविक मोठ्या संख्येनं इथे भेट देत आहेत। पावसाळ्याच्या आगमनानंतर मुक्तागिरी तीर्थक्षेत्राचे सौंदर्य अधिकच बहरले आहे। सततच्या पावसामुळे संपूर्ण परिसर हिरवाईनं नटला असून डोंगर कड्यावरून कोसळणारे धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत। धुक्याने वेढलेले डोंगर, आल्हाददायक वातावरण आणि मनमोहक निसर्ग दृश्यांमुळे मुक्तागिरी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे। प्राचीन जैन मंदिरे आणि परिसरातील निसर्ग सौंदर्य यांचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी दररोज भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येनं येत आहेत। विदर्भासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक पावसाळ्यातील मुक्तागिरीचे देखणे रूप अनुभवण्यासाठी इथे दाखल होत असून निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरत आहे। चिखलदरा इथं फिरायला जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे। एसटी महामंडळानं 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही विशेष बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। अमरावतीहून चिखलदरा येथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी राज्य परिवहन महामंडळानं विशेष बससेवा सुरू केली आहे। येत्या 12 जुलैपासून दर रविवारी अमरावती ते चिखलदरा दर्शन ही बससेवा उपलब्ध होणार आहे। पर्यटकांचा प्रवास सुखकर आणि आनंददायी व्हावा यासाठी आधुनिक BS प्रकारातील नवीन लाल परी बस उपलब्ध करून देण्यात आली आहे। बसला आकर्षक सजावट करण्यात येणार असून प्रवासादरम्यान साऊंड सिस्टीमवर मनोरंजनात्मक गाणीही वाजविण्यात येणार आहे। तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्व्यसनी चालक आणि वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे। चिखलदऱ्यात पोहोचल्यानंतर पर्यटकांना गार्डन पॉइंट, देवी पॉइंट, किल्ला पॉइंट, लेक पॉइंट, पंचबोल पॉइंट आणि भीमकुंड पॉइंट या प्रमुख पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे। ही विशेष बस सकाळी 8 वाजता अमरावतीहून धामणगाव मार्गे चिखलदऱ्याकडे रवाना होईल, तर सायंकाळी 5 वाजता चिखलदऱ्यावरून परतीचा प्रवास सुरू करेल। अधिक माहिती आणि आरक्षणासाठी स्थानिक आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचं आवाहन विभाग नियंत्रकांनी केलं आहे। चिखलदऱ्याची ओळख केवळ पर्यटन स्थळ म्हणून नाही तर उत्कृष्ट दर्जाच्या कॉफी उत्पादनासाठी देखील आहे। ब्रिटिशकालीन कॉफी लागवडीचा वारसा आजही इथे जपला जात आहे। थंड हवामान आणि अनुकूल वातावरणानं तयार होणाऱ्या चिखलदऱ्याच्या कॉफीला देशासह परदेशातही मागणी आहे। सेंद्रिय पद्धतीनं घेतलं जाणारं उत्पादन स्थानिकांच्या रोजगाराला बळ देत आहे। अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे विदर्भाचं नंदनवन म्हणून प्रसिद्ध आहे। हिरव्यागार डोंगररांगा, थंड हवामान आणि निसर्ग सौंदर्यासोबतच येथील कॉफी उत्पादनही विशेष आकर्षण ठरत आहे। ब्रिटिश काळात सुरू झालेली कॉफी लागवडीची परंपरा आजही कायम आहे। सुमारे 20 ते 22 एकर क्षेत्रात कॉफीची लागवड केली जाते। अनुकूल हवामानामुळे इथे उत्कृष्ट दर्जाच्या कॉफीचं उत्पादन घेतलं जातं। स्थानिकांच्या माहितीनुसार येथील कॉफीचे उत्पादन प्रामुख्यानं रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीनं केले जाते। त्यामुळं चिखलदऱ्याच्या कॉफीला देशासह परदेशातही विशेष मागणी आहे। या कॉफी उद्योगामुळे परिसरातील अनेक स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला असून पर्यटनासोबतच चिखलदऱ्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा हातभार लागत आहे। अमरावती शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्रतेनं राबवण्यात येत आहे। यातच MD आणि गांजाची विक्री करणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं। टोळीतील 3घांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून MD, गांजा साठा आणि इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस आयुक्तांच्या अंमली पदार्थाविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणानुसार पोलीस निरीक्षक अतुल वर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकानं गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 9 जुलै रोजी नांदगाव पेठ हद्दीतील वाळकी डॅम्प रोडवर सापळा रचला। कारवाई दरम्यान सैफ अली आसिम अली, आवेजुद्दीन नसीरुद्दीन आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद जाफर यांना ताब्यात घेण्यात आलं। झडती दरम्यान आरोपींकडून 22.7 ग्रॅम MD पावडर, 1.124 किलो गांजा आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले। आरोपी विरुद्ध नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्राथमिक चौकशीत मुख्य आरोपी सैफ अली याने MD नागपूर येथील इर्शाद खान उर्फ अर्शद याच्याकडून आणत असल्याची माहिती दिली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। चांदूर बाजार तालुक्याच्या काही भागात मुसळधार पाऊस तर काही भागात पावसाची रिपरिप असताना कपाशीच्या पेरणीसोबतच शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीला वेग दिला।
मात्र बाजारपेठेतील विविध कंपन्यांचे बियाणे पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांनी सोशल मीडियावर दिलेल्या अंदाजांमुळे तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची फजिती झाली. 21 जूनपर्यंत तालुक्यात पावसाची हजेरी लागली नाही. 22 जूनला पावसाचं आगमन झालं. त्याच दिवशी आद्रा नक्षत्र लागलं. तालुक्यातील सर्वच मंडळात पाऊस हजेरी लावत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 128 मिमी पावसाची नोंद 6 जुलैपर्यंत चांदूर बाजार तालुक्यात झाली आहे. परिणामी काही भागात नदी नाल्यांना पूर आला आणि गावात पाणी शिरलं. शेती जलमय झाली. अनेकांची शेती खरडून गेली. कपाशीसह सोयाबीनचं पीक वाहून गेलं. अशी विचित्र परिस्थिती विविध ठिकाणी पाहायला मिळाली. तालुका कृषी विभागाच्या नियोजनानुसार पेरणी योग्य क्षेत्र 45,213 हेक्टर आहे. त्यापैकी यंदा 43,198 क्षेत्रावर खरीप पिकाची लागवड होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यात कापूस 17,200 हेक्टर, सोयाबीन 14,800 हेक्टर, तूर 10,850 हेक्टर, ज्वारी 98, मूग 50, उडीद 50 तर इतर पिकांची 150 हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस व सोयाबीन पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचं कृषी विभागाच्या नियोजनात स्पष्ट करण्यात आलं होतं. अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगतर्फे 10 कोटींच्या खंडणीची मागणी करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या गंभीर प्रकारानंतर त्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून राज्य सरकारकडून त्यांना Y+ सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धमकीनंतर सुरक्षेच्या दृष्टीनं परिसरात अतिरिक्त पोलीस फौज तैनात करण्यात आली असून परिसरात सातत्यानं गस्त घालण्यात येत आहे. तसेच येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. बिश्नोई गँगशी संबंधित शुभम लोणकर यानं कॅनडातून फोन करून 10 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करत पैसे न दिल्यास गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणानंतर राज्य सरकारने आमदार साजिद खान पठाण यांना Y+ सुरक्षा प्रदान केली आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळातही उमटले असून विरोधी पक्षानं हा मुद्दा उपस्थित करत प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी केली आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा इथं सार्वजनिक बोरवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणाचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं बोरवरील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील नागठाणा येथील रहिवासी आदर्श सुनील सोळंके हा घरासाठी पिण्याचं पाणी भरण्यासाठी गावातील सार्वजनिक बोर सुरू करण्यासाठी गेला होता. बोरची मोटार सुरू करत असतानाच त्याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. बोरच्या परिसरात पाण्याचा निचरा होत असल्यानं मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. त्यामुळे विद्युत प्रवाह पसरून हा अपघात घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेत आदर्श सोळंके यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृतकाचे चुलत भाऊ मुकेश सोळंके यांच्या जबानीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात BNSS कलम 194 अन्वये नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सरोदे करीत आहेत. अमरावती शहरातील बहुतांश भागात गायी, बैल आणि इतर जनावरं दिवसभर रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्यानं वाहन चालक त्रस्त झाले आहे. याकडे मात्र मनपा आयुक्तांचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील यशोदानगर चौक, नवाथे चौक, दस्तूर नगर चौक, काँग्रेस नगर, चपराशीपुरा, रेल्वे स्थानक परिसर, विद्यापीठ ते डेंटल कॉलेज मार्ग, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, गाडगेनगर, बियाणी चौक तसेच इतर अनेक प्रमुख मार्गावर दिवस रात्र मोकाट जनावरे वावरताना दिसतात. काही ठिकाणी ही जनावरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात तर काही ठिकाणी अचानक धावत येऊन वाहतुकीत अडथळा निर्माण करतात. परिणामी वाहन चालकांना अचानक ब्रेक मारावे लागतात. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांची धडक होऊन अपघात घडतात. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे. कामानिमित्त शाळा, महाविद्यालये किंवा बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना रोजच मोकाट जनावरांचा सामना करावा लागतोय. सकाळी आणि सायंकाळी वाहतुकीच्या गर्दीच्या वेळी रस्त्यावर बसलेल्या जनावरांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. पादचाऱ्यांनाही रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. अनेक ठिकाणी जनावरे अचानक धावत सुटल्यानं नागरिकांची पळापळ उडते. मोकाट जनावरांमुळे शहरात गेल्या काही वर्षात अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. अमरावती जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील शेतीच्या वीज पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच कळमजापूर शेत शिवारातील पळसखेड पांधन डीपीवरील ट्रान्सफॉर्मर जळाल्यापासून 1 ते 1.5 महिना उलटला तरी देखील वीज पुरवठा बंद आहे.
या भागातील सुमारे 29 शेतकऱ्यांच्या शेतातील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित असून शेती कामं प्रभावित झाली आहे. सध्या खरीप हंगाम सुरू असून पिकांसाठी वेळेवर सिंचन करणे अत्यावश्यक आहे. मात्र वीज पुरवठा बंद असल्यानं शेतकऱ्यांना विद्युत मोटारी सुरू करता येत नसून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. वेळेवर पाणी न मिळाल्यास उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित डीपीवर शेतीच्या वाज जोडण्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्यानं वारंवार ओव्हरलोड होत होतं. याच कारणामुळे ट्रान्सफॉर्मर जळाला. या संदर्भात महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ओव्हरलोड टाळण्यासाठी स्वतंत्र डीपीची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव बायपास परिसरात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातला आहे. यातच धामणगाव शहरात अवघ्या 3 दिवसात चोरीच्या 2 मोठ्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. चोरीची घटना दुकानांमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. मात्र अद्यापही चोरीचा ठाम पत्ता लागलेला नाही. याआधीही याच परिसरात मोठी चोरी झाल्यानं व्यापाऱ्यांचा संताप वाढलाय. रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, संशयितांवर कडक नजर ठेवावी आणि बंद पडलेले सीसीटीव्ही तातडीने सुरू करावेत अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. या सलग चोरीच्या घटनांमुळे धामणगाव शहरातील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे शेत शिवारातून वन्यजीव संवर्धनाची एक आनंददायी घटना घडली. काही दिवसांपूर्वी आढळलेल्या अजगराच्या अंड्यांमधून तब्बल 11 पिल्लांचा सुरक्षितपणे जन्म झाला. त्यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. संबंधित माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व पिलांना ताब्यात घेत आवश्यक तपासणी व निरीक्षण केलं. त्यानंतर या सर्व पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आलं. वन विभागाच्या तत्पर आणि संवेदनशील कारवाईमुळे दुर्मिळ वन्यजीवांचं संरक्षण करण्यात यश आलं आहे. दरम्यान वन विभागानं नागरिकांना आवाहन केलंय की अजगर किंवा इतर कोणताही वन्यजीव आढळल्यास घाबरू नये, त्यांना इजा करू नये. तत्काळ वन विभाग किंवा रेस्क्यू पथकाला माहिती द्यावी, जेणेकरून वन्यजीवांचे सुरक्षित रक्षण आणि स्थलांतरण करता येईल.